पहिल्यांदा माझ्या स्वतःच्या हाताने मी बनवले केळीचे वेफर आणि इतके छान झाले, इतके पातळ झाले होते ना, वाव. म्हणजे माझ्या आईने सांगितलं होतं की तुझा उपास असतो मंगळवारचा, तू बटाटे बनवून खातेस किंवा काहीच खात नाही किंवा केळी वगैरे खाते, सो त्यापेक्षा असं एक काम कर, केळीचे वेफर बनव, तुला तेही जास्त बेटर पडेल. म्हणजे बटाट्याची वेफर खाण्यापेक्षा किंवा बटाटे खाण्यापेक्षा हे सर्वात उत्तम. म्हणून मग कच्ची केळी मागवली, म्हटलं की चला आपण ट्राय करूया. मग तर माझ्या आईचं म्हणणं होतं की पहिला एकच ट्राय कर, बिकॉज तू आधीच घाबरतेस तेलामध्ये काही गोष्टी तळायला आणि मला खूप जास्त भीती वाटते. आणि त्यात ते मिठाचं पाणी करून टाकायचं होतं, तो सर्वात माझ्यासाठी डिफिकल्ट पार्ट होता. आणि हे बाबा केळी तर म्हणजे त्याची असं आलटं काढायला जीव गेला माझा, म्हणजे नाकी 9 आले, म्हणजे निघतच नव्हतं. त्यानंतर मस्त असे केळीचे स्लाईस केले आणि हा स्लायसर तो इतका मस्त पातळ पातळ निघाला ना त्याच्यातून, वाव. आणि त्यानंतर ते जे आता मी टाकलं ना, म्हणजे केळीचं बनवल्यानंतर त्याच्यामध्ये मग 2 सेकंदानंतर मग मी पाणी त्याच्यामध्ये टाकलं, मिठाचं पाणी. तुम्ही जेवढं मीठ घ्याल त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता. मी 2 ते 3 चमचे टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर थोडेसे तिरपे आडवे तिडवे सगळ्या पद्धतीने मी म्हणजे प्रयत्न केला की कसे कसे वेफर बनतील किंवा चांगले होतात का नाही, किंवा कडक राहत आहेत का नाही, किंवा पातळ होत आहेत की नाही, हे सगळ्या गोष्टी बघून बघून केल्या, सगळे एक्सपेरिमेंट केले. त्याच्यामध्ये करपलासुद्धा एक घणा आणि छान बनले, इतके भारी. तर तुम्हालाही हवं असेल ना ह्याची लिंक, म्हणजे जे स्लायसरची, तर तुम्ही मला लिंक म्हणून टाईप करू शकता किंवा माझ्या प्रोफाईलवरती लिंक म्हणून वेगळा सेक्शनसुद्धा आहे. आणि अशा व्हिडिओसाठी फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा.